कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बसलेला होता भिकारी. नाव कळताच बसला धक्का. तरुण हादरला. मदत करायला म्हणून गेलेला तरुण नाव ऐकताच त्याला प्रचंड धक्का बसला. विश्वास बसेना झाला. ज्याला तो भिकारी समजत होता त्याचं सत्य कळताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं काय घडलं असेल, कोण होता तो माणूस आणि का झाली संपूर्ण देशभरात चर्चा. सगळं काही अगदी साधारण दिसत होतं. रस्त्याच्या कडेला पडलेला कचऱ्याचा मोठा ढिगारा, दुर्गंधी माशा आणि लोकांची ये जा. पण त्या ढिगाऱ्यावर काहीतरी वेगळं होतं. काहीतरी असं जे पाहूनही लोक दुर्लक्षित करत होते. त्या ढिगाऱ्यावर एक माणूस बसलेला होता. अंगावर फाटके कपडे, केस वाढलेले, दाढी गुंतलेली, डोळ्यात जीव नसल्यासारखी अवस्था. तो काही बोलत नव्हता, काही मागतही नव्हता. लोक त्याच्याकडे बघायचे आणि पुढे निघून जायचे. कुणी त्याला वेडा म्हणायचं, कुणी भिकारी. कुणालाही त्याच्या मागची कथा जाणून घ्यायची नव्हती. दिवस गेले, आठवडे गेले आणि मग महिने. तो तिथेच बसलेला राहायचा, उन्हात पावसात थंडीत. त्याचं आयुष्य जणू त्या कचऱ्याशीच जोडून गेलं होतं. एके दिवशी मात्र काहीतरी वेगळं घडलं. तिथून जाणाऱ्या एका तरुणाच्या नजरेत तो माणूस भरला. बाकी लोकांसारखा तो पुढे गेला नाही. तो थांबला, काही क्षण त्या माणसाकडे पाहत राहिला. त्याला काहीतरी विचित्र वाटत होतं. फक्त दया नाही तर एक प्रश्न. हा माणूस इथे कसा आला, हा प्रश्न त्याच्या मनात सतत फिरत होता. आणि अखेर त्याने पाऊल टाकलं. तो त्या माणसाजवळ गेला. सुरुवातीला काहीच प्रतिसाद नव्हता. माणूस खाली मान घालून बसलेला होता. तरुणाने हळू आवाजात विचारलं, तुमचं नाव काय आहे? काही क्षण शांतता. मग हलक्या आवाजात उत्तर आलं. हे नाव ऐकताच तरुण थोडासा थांबला, पण त्याला अजून काही समजलं नव्हतं. त्याने पुन्हा विचारलं, तुम्ही कुठून आलात? त्या माणसाने डोळे वर केले आणि एक शब्द उच्चारला. त्या एका शब्दाने सगळं बदलायला सुरुवात झाली. तरुणाच्या चेहऱ्यावर अचानक तणाव दिसू लागला. त्याने लगेच आणखी प्रश्न विचारायला सुरुवात केली. काहीतरी जुळत होतं. तो माणूस जरी अशक्त दिसत असला तरी त्याच्या बोलण्यात काहीतरी वेगळं होतं. जणू तो पूर्णपणे हरवलेला नव्हता. तरुणाने मग त्याला पाणी दिलं, थोडं खायला दिलं आणि मग पुन्हा शांतपणे बोलायला सुरुवात केली. हळूहळू त्या माणसाने काही गोष्टी सांगायला सुरुवात केली. तुटक शब्द, अर्धवट वाक्य, पण एक एक गोष्ट स्पष्ट होती. तो साधा भिकारी नव्हता. तरुणाचं मन आता पूर्णपणे गुंतलं गेलं. त्याने त्याचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला आणि एक वेळानंतर त्याला एक नंबर दिला. तो नंबर साधा नव्हता, तो एक धागा होता त्या माणसाच्या भूतकाळाशी जोडणारा. तरुणाने थरथरत्या हाताने तो नंबर डायल केला. फोन लागला आणि तिकडून आलेला आवाज ऐकताच त्याचा श्वास अडखळला. त्याने फोनवरील व्यक्तीशी बोलायला सुरुवात केली. नाव सांगितलं, परिस्थिती सांगितली आणि मग जे घडलं ते अविश्वसनीय होतं. फोनमधील व्यक्ती काही क्षण शांत राहिली, मग अचानक भावनिक आवाजात बोलू लागली. तरुणाला आता सगळं समजू लागलं, पण तरीही त्याला खात्री हवी होती. त्याने व्हिडिओ कॉल करण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओ कॉल सुरू झाला आणि त्या स्क्रीनवर दिसलेले चेहरे पाहून तिथे उपस्थित सगळ्यांचंच हृदय धडधडायला लागलं. त्या माणसाने स्क्रीनकडे पाहिलं आणि अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ओळख, भावना सगळं एकदम बाहेर आलं. तरुण थिजून गेला. त्याने जे ऐकलं होतं ते आता त्याच्या डोळ्यासमोर खरं होतं. ज्याला तो भिकारी समजत होता तो प्रत्यक्षात हरवलेला माणूस होता. आणि एक असा माणूस जो महिन्यांपासून आपल्या कुटुंबापासून दूर होता. एक असा माणूस ज्याचं आयुष्य एका घटनेनंतर पूर्णपणे बदललं होतं. तरुणाने लगेच पुढची पावलं उचलली. त्याने मदत मागवली आणि माणसाला सुरक्षित ठिकाणी नेलं. त्या माणसाची साफसफाई केली, त्याला अन्न दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला पुन्हा माणूस म्हणून उभं केलं. दरम्यान त्याच्या कुटुंबालाही सगळी हकीकत माहिती होती. तो सुद्धा थांबू शकत नव्हते. काही तासातच ते तिथे पोहोचले आणि जेव्हा ते समोरासमोर आले तो क्षण शब्दात मांडणं अशक्य होतं. आनंद, अश्रू, विश्वास सगळं एकत्र होतं. तरुण थोडा दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं आणि शेवटी सगळ्यांना समजलं तो भिकारी नव्हता. तो होता बिहारचा विकास यादव, जो आईवडिलांच्या मृत्यूनंतर मानसिक धक्क्यातून हरवला होता आणि 6 महिन्यांपासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जगत होता. एका तरुणामुळे त्याचं आयुष्य पुन्हा बदललं.